मी एका फ्लॅटमध्ये राहत आहे. आमचे फ्लॅट 7 माळ्याचा आहे. मी 3ऱ्या माळ्यावर राहत होतो. माझ्या घरी आई, बाबा, मी आणि माझी लहान बहीण राहत आहे. मी आणि बाबा जॉब करत आहे. आई घरीच असायची आणि लहान बहीण कॉलेज करत होती. आमच्या 2ऱ्या माळ्यावर एक वहिनी राहायची. दिसायला फार सुंदर, पण आजपर्यंत तिच्यासोबत कधी बोलणे झाले नव्हते. कितीदा तरी मी तिच्याकडे बघायचो. जेव्हा पण दिसली की माझी नजर तिच्याकडे फिरायचीच आणि आमची नजर एकमेकांची मिळायची. मला तर ती फार दिवसापासून आवडू लागली होती, पण आजपर्यंत तिच्यासोबत कधी बोलणेच होत नव्हते. आम्ही एकाच अपार्टमेंट मध्ये राहून सुद्धा माझी आई तिच्यासोबत बोलायची. आणि एकदा मी आपल्या जॉबवर जात होतो. ती मला दिसली. तिची गाडी वाटेत बिघडली होती. त्यावेळी मी तिथून आपल्या दुचाकीने जात होतो. त्यावेळी फार ऊन होती. ती घामाने पूर्णपणे भिजलेली होती. मी तिच्या जवळ थांबलो आणि विचारले, वहिनी, तुम्हाला काही मदत हवी आहे का? वहिनी म्हणाली, तू माझ्या फ्लॅटमध्ये राहतोस ना? मी तिला हो म्हणालो. मी तिला अनेकदा पाहिलं होते म्हणून तिला माहित होते की आम्ही दोघे एकाच फ्लॅटमध्ये राहतो. तिला बोललो. नंतर ती म्हणाली, माझी गाडी अचानक बंद झाली आहे. खूप ट्राय केले तरी सुरू झाली नाही. आता काय करावे काही समजत नाही. माझे पती देखील येथे नाही आहे, जेणेकरून मी त्यांना कॉल करू शकेल. ते काही कामानिमित्त बाहेर गेले आहे. मी तिला म्हणालो, इतक्यात तुम्हाला मेकॅनिक सापडणार नाही. तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. तुम्ही माझ्या बरोबर बाईकवर चला. नंतर मी मेकॅनिक घेऊन येईन आणि गाडी घरी घेऊन जाईल. तसेच मी ऑफिसमध्ये फोन करून सांगितले की थोडा वेळ होईल आणि वहिनीला घेऊन घरी जाऊ लागलो. वहिनी माझ्या बाईकवर बसून माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी बाईक चालवायला सुरुवात केली. आमच्यात फार कमी जागा होती आणि थोडा खराब रोड, त्यामुळे मला थोडे वेगळे वाटत होते. तसेच मनात खुशी पण होती. आज किती दिवसानंतर तिच्याशी बोलणे झाले आणि माझ्या गाडीवर सुद्धा बसली. नंतर माझे नाव विचारले आणि माझ्यासोबत बोलू लागली. बोलता बोलता आम्ही आपल्या फ्लॅट जवळ पोहोचलो. जाताना मी तिला नंबर मागितला आणि म्हणालो, मी मेकॅनिक घेऊन जातो. गाडी दुरुस्त झाल्यावर तो आणून देणार. तिने पण माझ्याकडे बघून स्माईल केली आणि माझे आभार मानत होती. मी जाताना तिला बाय म्हणालो, तर तिने पण बाय केले आणि आपल्या जॉबवर निघालो. मी जॉबला जाताना मेकॅनिकला गाडीचे सांगून जॉबवर निघून गेलो. संध्याकाळी येताना अगोदर वहिनीला कॉल केला, तर वहिनी कोण बोलत आहे म्हणाली. मी तिला सांगितले, मी साहिल बोलतो. तिने ओळखले. नंतर मी तिला म्हणालो, तुमची गाडी दुरुस्त झाली आहे आणि मी तुमच्याकडे येत आहे. मी मेकॅनिकला घेऊन फ्लॅटमध्ये पोहोचलो आणि त्याला पैसे देऊन मी वहिनीकडे आलो. वहिनीकडे येताच वहिनीने एक स्माईल दिली आणि मला बसायला सांगितले. असेच आम्ही मग बोलू लागलो. नंतर वहिनीने माझ्यासाठी चहा आणला. वहिनी सोबत बोलत असताना मी तिच्याकडेच बघत होतो, कारण पहिल्यांदा एवढ्या जवळून मी तिच्यासोबत बोलत होतो. तिचे पण लक्ष माझ्याकडे होते आणि काही वेळाने तिने मला गाडीचे पैसे दिले आणि म्हणाली, मला तुझ्यासोबत काही काम पडले तर तुला कॉल करेल. मी पण हो म्हणालो आणि आपल्या घरी आलो. आता आमचे अधूनमधून बोलणे होत असे आणि काही दिवसांनी मला वहिनीचा कॉल आला आणि वहिनी म्हणाली, मला मार्केटला जायचे होते शॉपिंग करायला. जमत असेल तर येऊ शकतो काय? मी तिला काही वेळाने येतो म्हणालो. मग मी कपडे घालून तिच्या बरोबर शॉपिंग करायला गेलो आणि तिने खूप शॉपिंग केले. त्या दिवशी आमच्या बरेच बोलणे झाले. तसेच तिने मला बाहेर फास्ट फूड खाऊ पण घातले. येताना ती मला म्हणाली, आता जेवण करून जा. मी तिला नाही म्हणालो, तर म्हणाली, आज नाही येत तर रविवारी नक्की ये. मी तिला ठीक आहे म्हटले. त्या दिवसाच्या मधात आमचे कॉलवर आणि मेसेजवर बोलणे झाले होते आणि थोडे आम्ही मनमोकळ्यापणाने बोलू लागलो होतो. आज रविवार होता. मला पण काही कामे होती. मी ते माझे काम पूर्ण केले आणि संध्याकाळी तिच्या घरी पोहोचलो. मी बसून होतो. ती म्हणाली, मी स्वयंपाक करते. मी तिला तिच्या नवऱ्याबद्दल विचारले, तर म्हणाली ते 3 दिवसासाठी बाहेर गेले आहे. नंतर ती किचन मध्ये गेली. मी पण काही वेळाने किचन मध्ये गेलो. आम्ही बोलत होतो आणि बोलता बोलता ती मला म्हणाली, माझ्याकडे का बघतोस? मी काहीच बोललो नाही. ती परत मला म्हणाली, मी तुला अनेकदा पाहिले आहे की तू माझ्याकडे टक लावून बघत राहतेस. एवढं काय बघतोस सांग ना? मी तिला म्हणालो,
मी तुला खरं सांगतो, पण तू माझ्यावर रागावशील नाही ना, सांग. तर ती म्हणाली, नाही रागावणार तुझ्यावर, सांग आता. मी म्हणालो, मला तू खूप आवडतेस. मी तुला पहिल्यांदा पाहिल्यापासून तू माझ्या मनात आहेस. माझे बोलणे ऐकल्यावर ती चुपच होते आणि माझ्याकडे बघत होती आणि म्हणाली, माझ्यात इतकं काय खास आहे का की तू माझ्याकडे बघतोस? मी तिला म्हणालो, ते मला माहित नाही, पण मला तू छान वाटते. नंतर आम्ही जेवण केले आणि आपल्या घरी आलो. त्याच्या काही वेळाने मला वहिनीचा मेसेज आला, झोपला काय म्हणून. मी तिला नाही म्हणालो आणि ती माझ्या सोबत बोलू लागली. दुसऱ्या दिवशी मी तिच्याकडे गेलो तर ती फार हसून बोलत होती, पण आज तिचा स्वभाव वेगळा वाटत होता आणि वागणे पण. ती मला विचारू लागली, तुझी कोणी फार जवळची मैत्रीण आहे का? तर मी तिला नाही म्हणालो आणि ती अनेक प्रश्न करू लागली. आज मला पण छान वाटू लागले होते, कारण तिचे वागणे वेगळे झाले होते आणि आम्ही आता जास्त बोलू लागलो होतो. आम्ही फार मन मोकळ्यापणाने बोलत होतो. तसेच आम्ही फार जवळ पण येऊ लागलो होतो, कारण आम्हाला ते समजून आले होते आणि तिच्या पण मनात माझ्यासाठी काही आहे हे मला दिसत होते. आणि आता अनेकदा बाहेर जात होतो आणि फार जवळ जवळ राहत होते. बरेच दिवस होऊन गेले होते आणि एक दिवस मी तिच्याकडे पोहोचलो. ती स्वयंपाक करत होती. मी हळूच मागे जाऊन तिची खोड काढली आणि तिला म्हणालो, काय करता वहिनी? ती माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणा की स्वयंपाक करत आहे. आम्ही काही वेळ बोलून मी बेडवर लेटलो होतो. ती कामे पूर्ण करून आली आणि अगदी माझ्याजवळ बसून जेवण करू लागली. ती जेवण करत होती. मी पण तिच्याजवळ आणि एक घास तिला भरावला. ती माझ्याकडेच बघत होती आणि मी परत तिला 2-3 घास भरवले. नंतर तिचे जेवण झाले आणि काही वेळाने माझ्या जवळ येऊन बसली. आम्ही बोलत होतो. बोलता बोलता आम्ही किंवा एकमेकांचे होऊ लागलो कळलेच नाही. माझ्या तर अनेक दिवसांच्या इच्छा पूर्ण होत होत्या. तिला पण माझ्या या गोष्टींमुळे फार खुशी होत होती. आम्ही आमच्या गोष्टीत पूर्णपणे सामावून गेलो होतो. ही वेळ फार भारावून टाकणारी होती आणि ती माझ्या प्रत्येक कामात पूर्णपणे प्रतिसाद देत होती. तसेच तिची अवस्था पाहून मला अजून आनंद येत होता आणि ती पण त्या आनंदाचा लाभ घेत होती. अनेक वेळ होऊनही आम्ही काही थांबायला तयार नव्हतो असे वाटत होते आणि जणू ही वेळ कधीच न संपणारी आहे असे आम्हाला वाटत होते. पण कालांतराने आम्हाला थांबावे लागले. नंतर ती म्हणाली, मला तुला समजायला फार वेळ लागला, पण आज मला हा अनुभव नेहमीच आठवण राहील आणि आम्ही वेळ मिळाला की त्या अनुभवात सामावून जात असतो. अशाच अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.